सगळ्या कार्यक्रमांची योजना करणं किती कठीण आहे आणि ते अगदी यशस्वीरित्या ते करून टाकतात. मागच्या वेळेला ज्या वस्तू दिल्या, ज्या संकल्पना होत्या त्याच्यापेक्षा आता वेगळ्या संकल्पना, वेगळ्या वस्तू, तर ही पण एक परिपक्वता आहे त्यांच्या मनात. दुसरं, त्रिवेणी उत्तरायण स्नेह उत्तरायण, याचा अर्थ काय? उत्तरायण. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरुवात होते. त्या उत्तरायणाचा अपभ्रंश उत्तरायण, म्हणून हा उत्तरायण सोहळा. नाहीतर आपल्याला वाटतं उत्तरायण म्हणजे काय, तर संक्रांत. संक्रांत देवीचं रूप घेऊन ती सर्व दुष्ट ज्या प्रवृत्ती असतात त्यांचा नाश करण्यासाठी ही आलेली असते. आणि हा जो त्रिवेणी संगम आहे तिघींच्या आम्ही वेगळ्या वेगळ्या कला आहे. आता ही पिंपळनेरची बाई आहे, पण किती नेतृत्व तिच्यामध्ये ठासून भरलेलं आहे, वक्तृत्वही तिचं उत्तम आहे. आमची शशीबाई 18 पुराण, किती कठीण हा तिने प्रकल्प हातात घेतलेला आहे आणि रोज पहाटे उठून ती ते म्हणणारच. आणि शब्दशिल्पच्या आमच्या अलकाताई, म्हणजे एज्युकेशन पण त्यांचं भरपूर आहे, शिक्षकी पेशामधला अनुभवही त्यांचा जबरदस्त आहे आणि त्यांच्याही संकल्पना खूप चांगल्या असतात. त्यांना नुकताच औरंगाबादला, संभाजीनगरला एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या त्रिवेणीला गेल्या वर्षी आपला सोहळा झाल्यानंतर एक पुरस्कार त्यांना मिळाला होता. कुठे मिळाला होता तो? तर अशा प्रकारे सगळ्या समाजामध्ये यांच्या या कार्याची दखल घेतली जाते, हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि आता नुकताच रामाचा सोहळा झालेला आहे. रामलल्ला हे रूप इकडे प्रस्थापित झालेलं आहे, त्याची प्रतिष्ठापना आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे. 11 दिवसांचा उपवास करून अगदी त्यांच्या तर शब्दातून असं वाटत होतं जणू रामाचा अवतार आपल्या पुढे साकार झालेला आहे. तर असं नेतृत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि सगळ्या जगामध्ये त्यांनी आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि देशाचं म्हणजे जगाचं, विश्वाचं गुरुत्व आपल्याला प्राप्त व्हावं असे त्यांचे प्रयत्न आहेत. तर नक्कीच ते भविष्यात राहील. तर त्या